हॅलो फ्रेंड्स, आज चिकन थाळी बनवलेली आहे. कशी वाटते? दिसायला तर खूप छान आहे, पण बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. मी जस्ट ट्राय केली आहे, ती तुम्हाला दाखवते. सो चला तर मग बनवायला घेऊयात चिकन स्पेशल थाळी. 2 चमचे तेल ओतले. तुम्हाला तुमच्या अंदाजाने चिकन जेवढं असेल तेवढं तुम्ही घ्या. कढीपत्ता, जिरं, मोहरी, कांदा घेतलेला आहे. बारीक चिरलेला कांदा घ्यायचा. त्यानंतर पूर्ण ते मिक्स करून घेऊया. आपण परतून घेऊया मसाला चांगला मसाला परतला की चिकन छान होतं. मस्त 5 मिनिटं पूर्णपणे परतून घेतलेला आहे मसाला. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलंय. आलं लसूण पेस्ट मी विकतच आणली आहे. तुम्हाला घरी बनवायची असेल तर तुम्ही घरी बनवून सुद्धा टाकू शकता. मस्त मसाला परतून घ्यायचा आहे. जेवढा होईल तेवढा परतूनच घ्यायचा आहे मसाला, कारण मसाला परतल्यावरती खरंच खूप छान टेस्ट येते कोणत्याही कालवणामध्ये. तुम्ही बघू शकता कांदा लालसर असं झालेला आहे. आणि त्यामध्ये मी मिक्सरमध्ये बारीक केलेला खोबऱ्याचा किस, कांद्याचा किस ॲड करते आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर घेतली तरी चालेल. आता हाही मसाला मस्त परतून घेऊयात. आता बघू शकता छान ही ग्रेव्ही पण मस्त झालेली आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटणी टाकू शकता. आमचा घरचा मसाला असतो, तिखट असतो, म्हणून मी 2च चमचे चटणी टाकलेली आहे. सो आता परतून घेऊयात मस्तपैकी. आपण जेवढा मसाला परतून घेऊ तेवढी चिकनची टेस्ट वाढणार आहे. त्यामुळे मस्त परतून घेतलाय मसाला आणि त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकला. तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान प्रकारे आपला मसाला परतून झालेला आहे. दिसायला तर खूपच छान दिसतोय. त्यानंतर मी इथे स्वच्छ धुतलेलं चिकन घेतलेलं आहे आणि मस्त चिकन त्या बाउलमध्ये टाकलं आहे.
आणि पूर्ण मसाला त्या चिकनला लागावा म्हणून थोडंसं परतून घेते. तुम्ही बघू शकता या ठिकाणी चिकन कसलं भारी वाटतंय. त्यामध्ये आपण पाणी ॲड करूयात. मी न शिजवता हे चिकन करते त्यामुळे मला पाण्याचं प्रमाण जास्त घ्यावं लागलं. वरतून कोथिंबीर टाकून मस्तपैकी हे चिकन शिजवत ठेवूया. सो या ठिकाणी आपलं चिकन तयार झालेलं आहे. कसा वाटला हा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.